लोकसभा चुनाव को लेकर पूरे देश में सरगर्मी बढ़ गई है। वहीं भाजपा को लोकसभा चुनाव में पराजित करने के लिए अनेक राजनीतिक दल तथा सामाजिक संगठन एकजुट होते दिखाई दे रहे हैं। गुरुवार शाम न्यू इंग्लिश स्कूल के प्रांगण पर निर्भय बनो सभा संपन्न हुई। इस दौरान सभा को एडवोकेट सरोदे ने मार्गदर्शन किया। उन्होंने कहा कि चंद्रपुर में बड़े पैमाने पर प्रदूषण है और महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल के अधिकारी नींद में हैं। बाघों के नाम से राजकारण शुरू, 12 से 15 करोड़ रुपए खर्च महोत्सव पर होता है। साथ ही इस समय डॉक्टर विश्वंभर चौधरी ने भी उपस्थितों को मार्गदर्शन किया। इस सभा में एडवोकेट असीम सरोदे और डॉक्टर विश्वंभर चौधरी उपस्थित थे। कृपा करून लक्षात घ्या, 2024 साली मतदान केंद्रावर जाताना ही लढाई मोदी शहा विरुद्ध काँग्रेस शिवसेना भाजपाची नसून ही लढाई मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी लढाई आहे आणि ती तशीच झाली पाहिजे। उमेदवार पाहू नका, मत फक्त यांना विरोध करणारा माणूस निवडून आला पाहिजे एवढं लक्षात ठेवा। आज मला एक वंचितच्या कार्यकर्त्याचा फोन आला होता की ते म्हणाले की ते वागळे साहेबांचं काहीतरी चालतं। मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, वागळे साहेब जे बोलले ते पत्रकार म्हणून त्यांच्या स्वतंत्र गोष्टी आहे। निर्भय बनो हा त्या सगळ्यांच्या सोबत आहे ज्यांना मोदी शहांशी लढायचं आहे। आणि मला खात्री आहे की वंचित सुद्धा, मला प्रकाश आंबेडकरांची खात्री आहे, शेवटी बाबासाहेबांचं रक्त आहे, मला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर सुद्धा मोदींच्याकडे जाणार नाही, त्याची मला स्वतःला आजही खात्री आहे। तर मुद्दा असा आहे की हे जे काही सगळं चाललेलं आहे हे फक्त नेत्यांसाठी, पक्षांसाठी, उद्धव ठाकरेंसाठी, शरद पवारांसाठी वाईट चाललेलं नसून माझ्या आणि तुमच्या मुलांच्या आणि नातवांच्या दृष्टीने याकडे बघण्याची गरज आहे। कोणत्या भारतात उद्या ते राहणार आहेत? न्यूटनला हद्दपार करा, मेंडेलिव्हची आवर्त सारणी उडवा, विज्ञानात हे रामदेव बाबा शिकवणार आहेत का उद्या? पद्मभूषण मिळालेला शास्त्रज्ञ गोमूत्रावर संशोधन करतो, रसायनशास्त्रातला मोठा शास्त्रज्ञ। तुम्हाला त्या शास्त्रज्ञांसारखे ते मुलांचे हाल करायचे असेल तर करा। वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेले एक सरकार इथे आहे। आपल्याला माहिती आहे, दर सभेत मी ते मुद्दाम सांगतो, भारतीय राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जिने वैज्ञानिक दृष्टिकोन हा अंतर्भूत केलेला आहे। 400 पार, अब की बार 400 पार असे काही म्हणत असले तरी आपला नारा आता आहे अब की बार हद्द पार। आम्ही भारतीय लोक ही संविधानाच्या प्रस्ताविकातली ओळ। सगळ्यात पहिले 2 शब्द आता आपल्याला जिवंत करायचे। आम्ही भारतीय लोक हे शब्द जिवंत झाले, माणसं उभे राहिले, इथले मतदार उभे राहिले, सज्ञानपणे आणि माहिती प्रदान पद्धतीने उभे राहिले तर राजकारणाची परिस्थिती आणि दर्जा बदलू शकतो। आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे अनेक जण दिसतात। त्याच्यामध्ये मध्यंतरी इथले सांस्कृतिक मंत्री यांनी घोषणा केली की लंडन मधल्या अल्बर्ट विक्टोरिया म्युझियम मधून आम्ही वाघनखं आणणार आहे ना, आपल्या इथलेच आहेत ते महान व्यक्ती, शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघनखं आणणार। मग मी पुन्हा त्या मॅनेजरकडे आम्ही गेलो, त्यांना विचारलं की नखं कुठे आहेत, तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकार सोबत आमचा एक करार झालेला आहे, 3 वर्षासाठीचा करार आहे आणि 3 वर्ष हे नखं आम्ही त्यांना देणार आहे। आपल्या इथले इतिहासकार, त्यांचं नाव मी विसरलो, इंद्रजीत सावंत, त्यांनी सांगितलं, व्हिडिओ करून जाहीरपणे महाराष्ट्राला सांगितलं की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघनखं नाही आहेत। इंग्रजांनी सुद्धा हे मान्य केलं, तिथे जे ठेवलेले आहेत तिथे सुद्धा हे लिहिलेलं आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले नाही आहेत। मग सुधीर मुनगंटीवार एवढं ओरडून ओरडून का सांगतात की हे शिवाजी महाराजांनी वापरलेले नखं आम्ही आणतोय म्हणून? आणि बरं नखं कशासाठी आणतात, काय फायदा आपल्याला सांगा? जे शिवाजी महाराजांनी वापरलेच नाही ते नखं आणणार आणि ते ठेवले का त्यांनी तिथे अजूनही? कारण की तिथले ते लोक आम्हाला म्हणाले की त्यांचा असा विचार आहे, असं आम्हाला कळलं की हे नखं एका काचेच्या ट्रकमध्ये ठेवून महाराष्ट्रात फिरवणार, आणि म्हणून आम्ही त्यांना पाठवले नाही, कारण की आम्हाला एकच लोकेशन, एकच स्थान त्यांनी नक्की दिल्याशिवाय आम्ही त्यांना नखं देणार नाही। माझं स्पष्ट आव्हान आहे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना, ते माझ्या या व्हिडिओवर तिथून व्हिडिओ केला, त्याच्यावर चिडले आणि अद्वा ते बोललेले, त्याचा व्हिडिओ पण मी पाहिलेला आहे। माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावाचं भावनिक राजकारण करता, तुमचा पक्ष ते राजकारण करतो, पण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मान्य नाही। कारण की शिवाजी महाराजांचं तत्व होतं की जनतेचा एकही पैसा स्वतःसाठी आणि